नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पाहू शकता बघा, जे काय पोर्टल होतं, जे काय अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती आता खूप सोपी या ठिकाणी झाली आहे. अतिशय म्हणजे डायरेक्टली आपलं नारीशक्ती जे दूत ॲप आहे त्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकतात. पोर्टल अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं ॲप असेल ते ओपन करायचे. ते ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये बघा काय टाकायचं आहे तुम्हाला. या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे बघा, काय लिहायचं आहे तुम्हाला सांगतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in असं लिहायचं आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर लिंक ओपन होईल. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल. जी काय नारीशक्ती दूत ॲप पोर्टल आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल. तर बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल. त्यावेळेस नेटवर्क नव्हतं. या ठिकाणी अशा पद्धतीने वेबसाईट ओपन झाली बघा, ladkibhin.maharashtra.gov.in. यावर आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते अर्जदार लॉग इन. ठीक आहे, अर्जदार लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अगोदर अकाउंट नसेल बघा, या ठिकाणी एरर जो आहे तो येतच आहे. तुम्ही काळजी करायचं नाही. हा एरर जर येत असला तरी देखील तुम्ही ट्राय करू शकता. आता बघा तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे बघा. डझंट हॅव अकाउंट, क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर संपूर्ण माहिती ओपन होईल साइनअपसाठी. या ठिकाणी तुमचं जे काय आधार कार्डप्रमाणे नाव असेल ते तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड टाका. या ठिकाणी परत तोच पासवर्ड टाका जो टाकला असेल वरती तोच. या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा तालुका, या ठिकाणी तुमचं गाव जर असेल, ग्रामपंचायत असेल तर ते निवडू शकता. जर नसेल तर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडू शकता. जर गाव असेल तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल लिहायचं आहे. ऑथराइज्ड पर्सनमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे जनरल वुमनचा त्या ठिकाणी ऑप्शन जो आहे तो आलेला आहे. त्यामुळे जनरल वुमेन जे आहे तो तुम्ही निवडू शकता, किंवा मग जे तुम्ही असाल अंगणवाडी सेविका, आशा सेविका ते निवडू शकता. ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावर क्लिक करायचं आहे. हा जो काही कॅप्चा तुम्हाला दिसतोय हा या ठिकाणी ह्या बॉक्सवर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. साईनअप बटनावर क्लिक करायचं बघा. हे जे साईनअप बटन आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकायचा आणि तुमचं अकाउंट त्या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर बघा लॉग इन करायचं आहे. तर बघा ही जी काही प्रोसेस आहे तुम्हाला संपूर्ण मोबाईलवर सांगतो आहे. या ठिकाणी लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल बघा, ॲप्लिकेशन सबमिटेड आणि या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म जो आहे तो अप्लाय करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही भाषा देखील निवडू शकता. इंग्रजी निवडायची, इंग्रजी मराठी निवडायची असेल तर मराठी देखील करू शकता. ठीक आहे, आता बघा तुम्हाला अर्ज दाखवतो कशा पद्धतीने भरायचा आहे. या ठिकाणी बघा हे जे काही 3 डॉट आहेत यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा सर्वात अगोदर ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार नंबर टाकायचा ऑप्शन येईल आणि या ठिकाणी बघा कुठलाही OTP टाकण्याचा आता गरज नाही आहे. बघा OTP जे आहे ते लिंक करण्यासाठी भरपूर दिवस लागत होते. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करावा लागत होता, त्यावेळेस तो OTP येत होता. आता बघा ज्यांचा मोबाईल नंबर लिंक नसेल आधार कार्डला तरी देखील त्यांना अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला वुमन्स फुल नेम म्हणजेच महिलेचं पूर्ण नाव ॲज पर आधार आणि इंग्रजीमध्ये, ठीक आहे, इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, जसं आधार कार्डमध्ये असेल तसं. त्यानंतर या ठिकाणी बघा पतीचे किंवा वडिलांचे नाव जे काय असेल ते, जर समजा 21 वर्षाची महिला असेल, मुलगी असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचे नाव येईल आणि जर समजा लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव. ठीक आहे, त्यानुसार या ठिकाणी फादर आहे की वडील आहे ते निवडायचं आणि या ठिकाणी नाव टाकायचं. पुढे बघा मिडल नेम ऑफ वुमन. तर बघा जे काही नाव असेल तुमचं तुम्ही हे दिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे पाहू शकता मॅरिटल स्टेटस म्हणजेच तुमचं लग्न झालेलं आहे किंवा नाही, विवाहित आहात का अविवाहित आहात ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नंतर पुढे तुम्हाला डेट ऑफ बर्थ पाहायला मिळते, ते डेट ऑफ बर्थ वगैरे तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता, तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती. आता बघा ह्या ठिकाणी टाकत असताना इंग्रजीमध्ये आहे. इंग्रजीमध्ये जर तुम्ही ह्या ठिकाणी फॉर्म भरत आहात तर तुम्हाला अगोदर दिनांक टाकायचा आहे, नंतर तुमचा मंथ टाकायचा आहे आणि नंतर इयर टाकायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे. आता बघा हा अर्ज मराठीमध्ये करून घेतलेला आहे मी मुद्दामून तुम्हाला समजावं म्हणून. पाहू शकता महिलेचं आधार कार्ड प्रमाणे नाव, पूर्ण नाव. या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते आधार कार्डप्रमाणे टाकायचं इंग्रजीमध्ये. OTP कुठल्याही पद्धतीचं आलेलं नाही. आधार कार्ड टाकल्यानंतर OTP अगोदर जे यायचे ते आता बंद झाले. डायरेक्टली तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन होतं नारीशक्ती दूत ॲप त्या पद्धतीनेच या ठिकाणी तुमचं फॉर्म भरला जातो. अगदी सोपं झालं आहे. कोणीही तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता, तुमचा जरी मोबाईल नंबर लिंक नसेल तरी देखील. ठीक आहे, आता बघा वडील पतीचे नाव, या ठिकाणी वडील असेल तर वडील, पती असेल तर पतील आणि या ठिकाणी त्यांचं नाव असेल. पुढे बघा महिलेचं लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. महिलेचं लग्नापूर्वीचं नाव जर लग्न झाले असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. पुढे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय तर वैवाहिक स्थिती, विवाहित आहात किंवा नाही ते टाकायचं आहे. या ठिकाणी बघा जन्मतारीख टाकायची, अगोदर दिनांक, महिना आणि मग वर्ष. ठीक आहे, अगोदर तुमची दिनांक येईल, मग महिना आणि मग वर्ष. आपण महाराष्ट्रात जन्माला आलात का तर होय, महाराष्ट्रात जन्माला आलेला आहात का तर होय टाकायचं आहे. त्यानंतर बघा आधार कार्डानुसार अर्जदाराचा जो काही पत्ता असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे, संपूर्ण पत्ता. आधार कार्डप्रमाणे पिनकोड, जिल्हा असेल तो निवडायचा आहे, तालुका
तालुका, या ठिकाणी तुमचं गाव टाकायचे. या ठिकाणी महानगरपालिका असेल तर ते टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही, जर लागू नसेल तर तुम्ही ते निवडू शकता. ठीक आहे. पुढे बघा मतदारसंघ. आता मतदारसंघ काय, तर तुमच्या मतदान कार्डवर तुम्हाला दिलेलं असेल कोणता मतदारसंघ आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मतदारसंघ जो आहे तो मतदान कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावरून तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, ज्या महिलेचा अर्ज भरत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर. या ठिकाणी शासनाच्या इतर ज्या काही योजना आहेत त्यांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय किंवा नाही निवडायचे. लाभ घेत नसाल तर नाही निवडा. जर घेत असाल तर तुम्हाला होय टाकायचं, योजनेचं नाव टाकायचं आणि किती पैशांचा लाभ घेताय ते देखील टाकायचे. 1500 रुपये किंवा 1500 रुपयाहून कमी जर लाभ घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल. 1500 रुपयांपेक्षा जास्त योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहात. ठीक आहे. पुढे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे, बँक खातेधारकाचं पूर्ण नाव. नंतर या ठिकाणी बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा, म्हणजेच पुन्हा एकदा तेच बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. आता बघा ह्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा जो काही मिस्टेक आहे ती करू नका. त्यानंतर IFSC कोड जो काही बँकेचा असेल तो IFSC कोड टाका. या ठिकाणी आपले बँक आधार कार्डशी लिंक आहे का ते टाकायचं आहे. जर तुमचं आधार कार्डशी लिंक नसेल तर आधारशी जोडून घ्या असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आधार कार्डशी तुमचं बँक त्या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे, त्यानंतर होय किंवा नाही ते टाकायचं आहे. पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आधार कार्डची समोरची बाजू, या ठिकाणी मागील बाजू, या ठिकाणी तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल, जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, LCTC जे असेल ते, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र, यापैकी कोणतेही एक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही टाकाल, ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला एकच बाजू असते, परंतु जर मतदान कार्ड तुम्ही टाकत असाल तर त्याच्या 2 बाजू असतात, त्या तुम्हाला अटॅच करून टाकायच्या आहेत. रेशन कार्डच्या देखील 2 बाजू असतात, त्या देखील तुम्हाला एकाच पेजमध्ये, एकाच फोटोमध्ये अटॅच करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. बहुतेक ॲप्लिकेशन आहे त्यावरून जाऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, होय किंवा नाही ते निवडायचे आणि त्यानुसार तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही होय निवडलं तर तुम्हाला दोन्ही बाजू अपलोड कराव्या लागतील. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, या ठिकाणी हमीपत्र तुम्हाला घ्यायचे. हमीपत्रावर बघा अशा पद्धतीच्या टिक असतात, त्या अशा पद्धतीने तुम्हाला टिक करून घ्यायच्या सर्व. ठीक आहे. अशा पद्धतीने सर्व टिक करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचे, वरती सही करायची, वर केलं किंवा खाली केली तरी चालेल, आणि जे काही ठिकाण आहे ते ठिकाण देखील तुम्ही टाकू शकता. तुमचं जे काही गाव असेल ते गावाचं नाव. अर्जदाराचा फोटो, या ठिकाणी तुम्ही फोटो देखील अपलोड करू शकता, आणि जर तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी अपलोड करता आलं म्हणजेच लाईव्ह देखील तुम्ही या ठिकाणी फोटो घेऊ शकता. हमीपत्राचा या ठिकाणी स्वीकार करा. या ठिकाणी स्वीकार केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी सबमिट होऊन जाणार आहे. अगदी सोपी पद्धत झालेली आहे. ठीक आहे. या सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तर हा जो काही व्हिडिओ तो अतिशय महत्त्वाचा होता. सर्वांना ह्या ठिकाणी लाईव्ह मी माहिती दाखवलेली आहे. पाहू शकता बघा, बहुतेक ज्या काही माता भगिनी त्यांचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात, सर आमचा अर्ज होत नाही. बघा या ठिकाणी परत प्रयत्न करत राहा, तुमचा अर्ज देखील होतो. ठीक आहे. परत प्रयत्न करत राहायचे, तुमचा अर्ज देखील या ठिकाणी होऊन जाणार आहे. अगदी मी मोबाईलवर तुम्हाला दाखवते, पाहू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लगेच लाईक करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.